Ya, Guruji, barka Guruji.
हॅलो 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 ब्रीदाजाचे जगदानी तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा ब्रीदाजाचे जगदानी तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी जाते जगदानी तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा जगदानी तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा समपाय Oh
Dama paya gara
Da 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 da
हॅलो. ब्रीद जाचे जगदानी, ब्रीद जाचे जगदानी, तोची मनी स्मरावा. समापाय कर कटी, उभा तटी भिवरेचा. पाहिल्या वेद लावी, पाहिल्या वेद लावी, वसे जिवे जडोनी. समापाय कर कटी, उभा तटी भिवरेचा. तुका म्हणे भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा, धावेला लवला हे. समपाय कर कटी, उभा तटी भिवरेचा. विठ्ठल योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ताम्, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्दम्, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभगदं वातजातं नमामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वर्मस्याभिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजरो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गुरुजी उदारा कृपा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्योती उदारा तुम्हारी देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवांनी आता हृदय ही आपुली चौथाळुनी या भरी वरी वैसव पाऊली श्री गुरुंजी की नमस्कारोनी आता का 15.5 या रजस्तवनी तैसी स्तुतियाची बोलणी उगाची माथा ठेविले चरणी हेची भले विठ्ठल एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा ब्रीद जाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभातकी बिवरेच्या सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे 4 चरणाचा आहे उपदेशपर प्रकरणातील असून स्मरणाची भक्ती स्मरणाचा धावा करायला लावणारा हा अभंग आहे विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ जर बघायचा जर ठरला तर बघा ब्रीद जाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी तोची मनी स्मरावा उभातटी भिवरेच्या तोची मनी स्मरावा पाहिलिया वेद लावी तोची मनी स्मरावा वसे जीवे जडोनी तोची मनी स्मरावा तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लव नाही तोची मनी स्मरावा आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर त्याचं स्मरण करू नये विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला माहित आहे पण एक सांगणं महत्वाचं आहे म्हणून सांगतो गेले 14 वर्ष आपण हा सप्ताह या ठिकाणी करत आहोत आणि या वर्षी हे 15वं वर्ष आहे अगदी प्रत्येक वर्षी या उत्सवामध्ये फार मोठी वाढ होत चालली आणि असं करत करत आपला हा 15व्या वर्षापर्यंत या ठिकाणी हा सप्ताह या ठिकाणी पोहोचला त्या काळात ज्यांनी सुरुवात केली असतील असे अण्णाभाऊ असतील गावंडे सुरेश काका हरिभाऊ
आणखी कोणी असेल मला काही पूर्व माहीत नाही, पण त्या काळात त्यांनी जो हा सप्ताह सुरू केला, तो सप्ताह सुरू करत असताना त्याची जी रूपरेषा जी ठरवली ती अतिशय योग्य ठरवली. कारण नवरात्रामध्ये आजकाल आपण समाजामध्ये पाहतो काय बाजार चाललेला आहे, आणि आपल्या गावातले जे पूर्वजांचे आपल्यावर जे संस्कार आहे त्या संस्काराला आपण आज कुठेतरी जागलेलो आहे. त्यामुळे ह्या कमिटीचं ज्यांनी सुरुवात केली असेल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आज या गावात आपण सर्व उभे आहोत. या ठिकाणी ही कीर्तन सेवेसाठी टाळकरी म्हणून जे उभे आहे आपले सर्व गावकरी भजनी मंडळ आणि आमचे मित्र परिवार असणारे अक्षय महाराज आहे, भिकाजी महाराज आहे, नामदेव महाराज आहे, ऋषी महाराज आहे, निलेश महाराज आहे आणि आपले सर्व गावातील भजनी मंडळ. प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा सामूहिक नाव घेतो. आणि विकास महाराज, या सर्वांच्या साथीनं आणि तुमच्या सर्व श्रोत्यांच्या साक्षीनं या ठिकाणी ही सर्व कीर्तनाची सेवा या ठिकाणी आज पार पडते. विठ्ठल विठ्ठल. स्मरणाची भक्ती, स्मरणाचा धावा करायला लावणारा हा असा आजचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की स्मरण केलं पाहिजे, स्मरण शिवाय आपलं या जीवनामध्ये अन्य काहीही महत्वाचं नाही. संत हे उपदेश करतात आणि हा उपदेश प्रकरणातील वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. अशा अनेक पद्धतीने या संत मायबापांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला बघा. कधी जोगीच्या माध्यमातून जगजोगी जगजोगी जागे जाग जागे जागे बोलती. आणि आणखी सांगतात की तुम्ही जर अशा प्रकारचे जागे जर झाले, जागता जगदेव, असे जर तुम्ही जर जागे जर झाले तर तुम्हाला हे जग दिसणार नाही. जगनो हे अवघा जनार्दन. तर अशा पद्धतीने जर तुम्ही जागे झाले तर ह्या विश्वामध्ये तुम्हाला समाज दिसणार नाही, मनुष्य दिसणार नाही, तर काय दिसल? अवघे रूपी तुझी देवा. या ठिकाणी प्रत्येक जीव हा जागा झाल्यानंतर कोण दिसतो? देवच दिसतो. ईश्वर सर्वभूतेषु वृद्धेश्वर तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. विठ्ठल अगदी समाजामध्ये ज्या काही वेळेला संतांनी अगदी लोटांगण घालून सांगितलं
लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला करताय बोला मुखी राम करताय बोला मुखी राम लागुनिया पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला विनवितो अशा पद्धतीने सांगतात की तुमच्या पायावरती मी साष्टांग प्रणिपात करतो, पण तुम्ही काय करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही भगवंताचं मुखाने स्मरण करा. ज्या वेळेस एखादा बाप मुलाला ज्यावेळेस काही काम सांगतो, ज्यावेळेस तो ऐकत नसेल त्यावेळेस बाप शेवटी वैतागून म्हणतो तुझ्या काय पाया पडू का आता. कमीत कमी असं म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडी काहीतरी लाज येईल आणि तो ते काम करायला लागेल. त्याच पद्धतीने या ठिकाणी संत म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टिते स्वहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी काय करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान जाणून भक्त भव लक्षण जगन प्रमाण दावितो. अशा पद्धतीने नाना प्रकारे या संतांनी उपदेश केला. उपदेश केला हे ठीक आहे, पण ह्या उपदेशाची सार्थकता आहे का? आहे ना महाराज. कारण अन्य युगात जर बघितलं तर अन्य युगामध्ये अन्य साधन चालतात. कोणत्या युगामध्ये योग चालेल, काही युगामध्ये परिचर्या चालेल, पूजा चालेल, पण कलियुगामध्ये काय चालेल बघ. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे
कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. किंवा भागवतकार म्हणतात बघा, यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना, तत्फलं लभते सम्यक् कलोके सेव कीर्तनात्. कलियुग केवल नाम आधारा, स्मरण ही स्मरण करई भव पारा. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया कलियुग केवल नाम आधारा, स्मर ही स्मर उतरई पारा. या कलियुगात फक्त केवळ नाम हेच काय आहे? या कलियुगातील एक नौका आहे. तुका म्हणे नवा नाव सहस्रनामाची. या कलियुगामध्ये फक्त एकच नाव चालते. ते कशाची? म्हणजे नामाची. बघा, कबीर महाराज फार सुंदर सांगतात. ते आपल्या मनाला उपदेश करताना म्हणतात, सुमिरन कर रे मेरे मना तू, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर रे पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना. जैसे तरुवर फल बिनहीना, वैसे प्राणी हरि नाम बिना. सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे. या जगतामध्ये भक्ती वाचून आणखी काहीही महत्वाचं नाही. ज्या पद्धतीने फळा वाचून जे झाड कोणत्याही कामाचं नाही, हे जर उदाहरण जर बघायचं तर माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बघा, कणे बिना सोपटे कणसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. नातरी सरोवर आटले राणी दुखिया दुःख